अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। श्याम चौकात असलेल्या जेडी मॉल समोर घुमंतू लोकांनी अनेक दिवसांपासून अतिक्रमण केल्याने येथे ऑटो चालकांना ऑटो पार्किंग करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे। अशात ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांच्या नेतृत्वात सिटी कोतवाली पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सुद्धा दाखल होऊन त्यांच्याकडे ऑटो चालकांनी आपल्या समस्या स्पष्ट केल्या। शहरातील राजकमल उडानपुलाखाली अनेक दिवसांपासून घुमंतू लोकांनी उघड्यावरच आपला संसार थाटला आहे। यात अद्यापपर्यंत मनपा अतिक्रमण विभागाला अतिक्रमण कारवाई करण्याची हिंमत धजावत नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी अतिक्रमण कारवाई केल्याचा गाजावाजा करीत आहेत। तर दुसरीकडे याच अतिक्रमणचा श्याम चौकात असलेल्या जेडी मॉल समोर ऑटो चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ऑटो पार्किंगच्या जागी घुमंतू लोकांनी अतिक्रमण केल्याने अखेर ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी ऑटो चालकांना सोबत घेऊन सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्याकडे निवेदन सादर केलेत। यात श्याम चौकात पोलीस अधिकाऱ्यांनी नितीन मोहोड सोबत पाहणी सुद्धा केली। मी नितीन मोहोड ऑटो संघटना अमरावती याच्याशी जोडलेलो आहे आणि आम्ही आज एक निवेदन घेऊन आलो। सिटी कोतवालीच्या सिनियर पीआयला ते ACP बसले होते, त्यांना आम्ही सांगितलंय की श्याम ट्रॉफिकच्या समोर जो जेडी मॉल आहे म्हणजे जोशी मार्केट ते नंतर बनलेलं आहे, त्यांना पार्किंग खाली प्रस्तावित केलं आहे। भिवाऱ्यामध्ये ते कोणी वापरत नाही भिवाऱ्याचं पार्किंग, आणि हे फुटपाथ जे लोकांच्या चालण्यासाठी पादचारी फुटपाथ आहे त्याच्यावर अतिक्रमण केलं आहे जोशी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी, आणि ते स्वतःचे स्कूटर लावतात आणि रेलिंग केलेलं आहे इलिगली, ते तोडा म्हणून आता आम्ही मागणी करणार आहे। त्यामुळे काय होतं की तिथे येणारे कस्टमर बायका मुली हे आमच्या ऑटो स्टॉपवर स्कूटर लावतात आणि त्यामुळे आणि त्यांच्याही कोण भांडणं करत असल्यामुळे आमचे ऑटो रस्त्यावर पार्क करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिकवाल्याचे मेमो देतात। हे चालणार नाही आणि त्यातल्या त्यात आमच्या स्टॉपवर आगंतुक पारधी समाजाच्या लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे। ते घुसतात तिथे, घाणेरड्या तिथे विष्ठा करतात, तिथे स्वयंपाक बनवतात, ते लहान लहान मुलं तिथे दारू पिऊन येतात, बायका भांडणं करतात आमच्या ऑटोवाल्यांची, त्यामुळे ऑटोवाले कंटाळून रस्त्यावर येतात, आम्हाला मेमो मिळतो। हे चालणार नाही, आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे। महानगरपालिकेला पण आम्ही निवेदन दिलं आहे। 15 तारखेला आम्ही आमच्या स्टॉपचं रितसर उद्घाटन करणार आहे। 500-600 ऑटो चालक तिथे येतील, तत्पूर्वी त्यांनी तो प्रश्न सोडवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे, नाहीतर मला आंदोलन करण्याला तुम्ही भाग पाडू नका असं माझं म्हणणं आहे। या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके सुद्धा दाखल झाल्यात। त्यांच्याकडे सुद्धा विषय सादर करण्यात आला, मात्र अतिक्रमणचा विषय आमच्या विभागाकडे येत नसून मनपा अतिक्रमण विभागाकडे येतो असे यावेळी स्पष्ट केलेत। अनेक ऑटो चालकांनी आपल्या समस्या पोलीस निरीक्षक रीता उईकेसह पोलीस निरीक्षक कोटनाके यांच्या समोर सादर केल्यात। बांगलादेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने निषेध व्यक्त करून गाडगेनगर पंचवटी चौकात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी हिंसाचारात मृत पावलेल्या प्रति मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली। आंदोलन दरम्यान बांगलादेशमधील हिंदूंवर, त्यांच्या घरांवर, मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। भारत देशाच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशात काहीच दिवसांपूर्वी हिंसाचार घटना घडून यात अनेक निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्यात आले। अनेकांच्या घरावर यासोबतच नागरिकांवर हल्ला करण्यात आला। याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे। अशात आता अमरावती शहरातील गाडगेनगर पंचवटी चौकात 13 ऑगस्टला सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। अगर देश के काम नहीं वो बेकार जवानी है। बोलो बोलो भारत माता की जय, भारत माता की जय। आज से जोड़ेंगे बोलो बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। यात बांगलादेशमधील हिंदूंवर, त्यांच्या घरांवर, मंदिरांवर झालेल्या हिंसेचा प्रकार
अत्यंत वेदनादायक असून याचा तीव्र निषेध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी या हिंसेला बळी पडलेल्या लोकांना सर्व कार्यकर्ता व उपस्थितांनी मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली। केरला फाईल्स खोटी वाटत होती, मोपला कांड खरं वाटत नव्हतं। या देशामध्ये हिंदू हे बहुसंख्यक असून देखील ज्या भागामध्ये त्यांची संख्या कमी होती त्या भागामध्ये ज्या प्रकारचे त्यांच्यावर अत्याचार झाले, त्याच्या ज्या कथा होत्या, त्याच्या ज्या फाईल्स होत्या त्या खोट्या वाटायच्या। पण आज रोजी आमच्या डोळ्याजवळ धडकतं असं बंगालचं उदाहरण आहे। या बंगालच्या राहणाऱ्या तमाम अल्पसंख्याक समुदायाचा गुन्हा आहे। ज्या वेळेस बंगालच्या देशाच्या निर्मितीचा लढा उभा राहिला आणि मुक्तीवाहिनीच्या स्वरूपाने त्या देशामध्ये एक मोठं आंदोलन सुरू झालं। त्या आंदोलनाच्या माध्यमातून इस्कॉनच्या टेम्पलनं रोज 6 लाख लोकांना, बांगलादेशी लोकांना 2 वेळचं अन्न 3 महिन्यासाठी पुरवलं। आणि याच सत्तांतराच्या आंदोलनाच्या चेहऱ्याच्या मागे असणारा हिंदू लोकांच्या आतंकवादाचा जो चेहरा आहे तो तिथेच उघड झाला। त्याच इस्कॉन टेम्पल ज्यांनी याच बांगलादेशी लोकांना 3 महिने 6 लाख लोकांना जेवू घातला ते जाळून टाकण्यात आलं। अशा पद्धतीनं ज्या भारतीय सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आणि पाकिस्तानच्या जबड्यातून बांगलादेशला मुक्त केलं, त्याच बांगलादेशमध्ये इंडिया आउट ही फक्त एक थांबा आहे। मुद्दा तर वेगळाच आहे। कट्टरपंथीयांना लोकशाहीचं शासन नकोच आहे, धार्मिकतेच्या आधारावर शरीयतचं कानून लावायचं आहे। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री संदेश उरकुडे, अमरावती विभाग संघटन मंत्री योजेश शेडके, अमरावती महानगर सहमंत्री रिदम शाह, इतर परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माता की भारत माता की मातरम 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 मातरम। आपल्याला माहिती आहे की बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर किती अत्याचार होत आहे। त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकत्र जमलो आहे। तिथे आपल्याला माहिती आहे की जे सगळे हिंदू आहेत त्यांच्यावर किती अत्याचार होत आहे। त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही एक हे घेतो की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर जे अत्याचार होत आहे ते थांबले पाहिजे। सरकारने काही स्टेप घेतले पाहिजे की त्यांचा जो न्याय होता तो थांबला पाहिजे। त्याचाच आम्ही निषेध करतोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। तिथे जे आपले हे आहेत तरुणी, त्यांच्यावर खूप अत्याचार होत आहे, तरुणांवर त्यांचे खूप छळ केले जातात आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ते छळ जे होतात ते लवकरात लवकर थांबले पाहिजे आणि हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकत्र जमलोय। अमरावती शहरातील ॲनिमेशन कॉलेज येथे अमेरिका इंटरनॅशनल किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरिडा, आफ्रिका सीबीआय युनिव्हर्सिटी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मानद पदवी बहाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यात संपूर्ण भारतातून 15 जणांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले। इंटरनॅशनल किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरिडा अमेरिका व सीबीआय युनिव्हर्सिटी आफ्रिका तसेच रिनियम मायनॉरिटी सोसायटी इंडिया व लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमेशन कॉलेज अमरावती येथे ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड्स 2024 चे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर अब्दुल अखिल चान्सर युगांडा तसेच संचालक ॲनिमेशन कॉलेजचे विजय राऊत, माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मोहम्मद जिलानी, माजी उपसंचालक उच्च शिक्षण डॉक्टर बीजी खोब्रागडे, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी इंडियाचे सचिव डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर या कार्यक्रमाकरिता यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली। पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। संपूर्ण भारतातून 15 लोकांना आचार्य मानद ही पदवी बहाल करण्यात आली। 2 प्राध्यापकांना डिलीट ही पदवी देण्यात आली व LLD ही पदवी या कार्यक्रमात देण्यात आली। या कार्यक्रमाचे संचालन छाया नरेंद्र गुलदेवकर व प्रियंका चिशखेडे यांनी केलेत, तर आभार प्रदर्शन प्रतिमा डायस यांनी केले। या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले। अमरावती चांदूर बाजार मार्गावर असलेल्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्याच्या जवळ कचरा डंपिंग डेपो तयार झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। अशात मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील एका युवकाने
शाळकरी मुलांना घेऊन रस्त्यावरच चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. अमरावती ते चांदूर बाजार मार्गावरील पोटे इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान मनपा सफाई कंत्राटदाराचे कर्मचारी अगदी रस्त्याच्या कडेला घाणा टाकून कचरा डम्पिंग ग्राउंड तयार करीत आहेत. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या विरोधात या परिसरातील युवकांनी अखेर ठिय्या आंदोलन सुरू केलेत. तक्रारीची दखल मनपा प्रशासन घेत नसल्यामुळे नागरिकांना चक्क आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे. अमरावती चांदूर बाजार रस्त्यावरील पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या दरम्यान रस्त्याच्या अगदी कडेला मनपा सफाई कंत्राटदाराचे कर्मचारी रस्त्यालगतच शहरातील घाण कचरा टाकत आहेत. अशा त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाण कचऱ्यामुळे परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर परिसरातील वैभव गबणे या युवकासह इतर युवक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलेत. कचरा हटवण्यासाठी आंदोलन असे फलक हाती घेऊन शाळकरी चिमुकले विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे बडनेरा शहरात भारतीय ज्ञान संस्कार मंदिर इंग्लिश स्कूल वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. विविध मार्गाने हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भारत माता की जय या जय घोषाने रॅली काढण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम बडनेरा शहरात राबविण्यात आली. बडनेरा नवी वस्तीमधील भारतीय ज्ञान संस्कार मंदिर इंग्लिश स्कूलच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली. दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित भारतीय ज्ञान संस्कार मंदिर इंग्लिश स्कूल द्वारा आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला भारतीय ज्ञान संस्कार मंदिर शाळेपासून सुरुवात करण्यात आली व शहरातील मुख्य रस्त्यावरनं श्रीरामगृह मार्गे चांदणी चौक, जयहिंद चौक, ज्येष्ठ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीचा समारोप शाळेत करण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. हातात हर घर तिरंगा, भारत माता की जय असे फलक घेऊन व घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गावरून या रॅलीने जनजागृती केली. रॅली यशस्वी करण्याकरिता शाळेच्या प्रिन्सिपल राणी खरबडे, स्वाती निंबरवार, इंगोले, महल्ले, मुरई आदी महिला शिक्षिका व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा माझी लाडकी बहीण योजना अमरावती विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवली जात आहे. त्यामध्ये 1 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यंत आलेल्या 50,000 महिलांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून आमदार सुलभा खोडके यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीच्या वतीने मान्यता देण्यात येत आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपये अनुदाय देय राहणार असून यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. अमरावती तालुक्यातून माझी लाडकी बहीण योजनेकरिता जवळपास 79,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 50,000 अर्ज हे अमरावती विधानसभा मतदारसंघ शहरी भागातील आहेत. या प्रस्तावांना आमदार सुलभा खोडके यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रित समितीच्या बैठकीत मान्यता देणार असून लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे अनुदान थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहेत. अमरावती विधानसभा निवडणूक होऊ घातली असताना आता मात्र पश्चिम बहुल मुस्लिम परिसरात अबकी बार मुस्लिम आमदार असा सूर दिसून येत आहे. राजवीर संघटनासह अनेक मुस्लिम संघटना वतीने अफहान हॉल येथे आयोजित भव्य बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. और उनकी राय से सहमत हूं, लेकिन सबसे पहले आप लोगों से भी जानना जरूरी है कि आपकी राय क्या है. अब की बार मुस्लिम आमदार के लिए तो आप हाथ उठा करके इस बात का, इस सभा का, मीटिंग का समर्थन करें ताकि हमको भी लगे कि आपकी राय अब की बार मुस्लिम आमदार. माशाअल्लाह दोस्तों, भाई और बुजुर्गों, जैसा कि अभी आपके सामने बहुत से मान्यवरों ने बताया कि हमें प्रेशर बनाना, प्रेशर लाना. मैं आपको ज्यादा कुछ नहीं कहूँगा और मेरी राय ये बताना चाहता हूँ कि बीते लोकसभा चुनाव में विविध पार्टी के लोगों ने, विविध संगठनों के लोगों ने सेकुलरिज्म के नाम से एक होकर पूरी ताकत
हमसे पूछे बगैर यहाँ अमरावती विधानसभा का कांग्रेस का उम्मीदवार उसकी टिकट नहीं दिया जाए। कम से कम 50-60 हजार से ज्यादा वोट मुस्लिमों के लेने के बाद जब यहाँ से जीत गई तो हमने देखा है कि कांग्रेस कार्यालय से पूरा प्रतिनिधिमंडल लोकसभा भवन में दौड़ा कि मुस्लिमों ने लोकसभा के उम्मीदवार की लाज रखी और वो प्रतिनिधिमंडल लोकसभा भवन में दौड़ा और ये भी पकड़े गए मुसलमानों के वोट से। तो मैं ये बताना चाहता हूँ कि सभी ने एकत्र होकर आज मुसलमान समाज के लिए अपनी बात मुस्लिम उम्मीदवार और मुस्लिमों को टिकट देने के लिए ये संघर्ष करना चाहिए। और दूसरी बात ये बताना चाहता हूँ कि हमसे यहाँ बैठे जिम्मेदार अध्यक्ष से संगठनों के पार्टी के लोगों से नहीं बल्कि आपको आप भी पार्टी लेकर चौक चौराहे पर ठेले पर हर जगह जाकर यह मान करना है कि अपनी बात मुस्लिम आपका ही चलेगा कि हम आपको बख्शेंगे। क्या हम आपको फरमान नहीं दे रहे, आपको कह नहीं रहे, समिति तो डिक्लेयर करेगी इंशाअल्लाह, लेकिन कमेटी का साथ आपको देना। आप भी बहुत काफी जिम्मेदार लोग हैं, बड़े औहदे रखते हैं, हर जगह जाकर के आपके संबंध है। एक आदमी 1,000 लोगों की ताकत बना के रखता है। क्या वो आपको बनाएंगे इंशाअल्लाह, ये आप ही करेंगे। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। जेल क्वार्टर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय युवकाच्या पायाला जखम झाली, त्यात पस झाल्याने त्याला पीडीएमसी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले। मात्र डॉक्टरांनी ऑपरेशन करायचे असे सांगून युवकाला ऑपरेशन थिएटर मध्ये दाखल केले। अशात मात्र अचानक सकाळी त्याचा मृत्यू झाला। या घटनेत नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवलाय। डॉक्टर दारू पिऊन होता, इतरांना नाव विचारले असता त्या डॉक्टरचे नाव गुपित ठेवले आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाला असा आरोप करीत नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय। जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचारी विरोधात गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। शहरातील पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 24 वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकसह शेकडो नागरिकांनी रुग्णालयासंबंधित डॉक्टर विरोधात चांगलाच निषेध नोंदविला। युवक चालता फिरता असताना सुद्धा त्याचा मृत्यू कसा असा प्रश्न उपस्थित करून संबंधित डॉक्टर कर्मचारी विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। वडाडी मार्गावर असलेल्या जेल क्वार्टर परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय आशिष राजेश इंगडे या युवकाच्या पायाला थोडीफार जखम झाल्याने नातेवाईकांनी त्याला उपचाराकरिता पीडीएमसी रुग्णालयात दाखल केले। पायावर पस झाल्याने पीडीएमसी रुग्णालयातील वॉर्डात 12 ऑगस्टला ऍडमिट केले। त्याचा एक्सरे काढल्याचे नातेवाईकांनी सांगितले। यात दिवसभर कोणत्या डॉक्टरने तपासले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। 5 दिवस अगोदर गाडीनं पडलं, घुटण्याला हलकीशी त्याला मामूली फुंशी झाली, त्याच्यात पायात पस झाला तर ऍडमिट केलं। इथं ऍडमिट केलं, सोमवारी ऍडमिट केलं आणि मंगळवारी त्याचा चिरा मारणार म्हणून असं सांगितलं बस। आणि इथं आणल्यावर रात्री जे काही औषध द्यायचे होते ते देऊन दिले त्यांनी। ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आणि चिरा मारल्यानं त्याची डेथ झाली। डॉक्टर लोकांनी विचारलं आपण काय झालं तर ओके आहे बस असेच चालू होते यांचे। गाडी येऊन नव्हतं देत आणि मी स्वतः त्याला पाहिले यासाठी मी आलो की बाबा हलकाचा चिरा मारून आले, काय जावं पाहिले। अगर ती चिरा मारल्यानं पेशंटची डेथ होत आहे
तर मग पंजाबराव दवाखान्यात काय सगळे शिक्षकच लोक आहे इथं. नॉलेजवाला कोणी नाही आहे, फक्त शिक्षणवाले आहे, त्यांना शिक्षण देत असतात. आज माझ्या भासाची डेड बॉडी झाली, दुसरं कोणाचं व्हा नाही असं. म्हणून कडक कारवाई डॉक्टरवर झाली पाहिजे. हा पोलिसनं पण लोड घेतला पाहिजे का असं कोणाचं झालं नाही पाहिजे, म्हणून पोलिसनं पण मनापासून कारवाई केली पाहिजे. रात्री 10 वाजता सलाईन लावल्यानंतर मंगळवारी ऑपरेशन करायचे आहे असं रात्री 12 वाजता नातेवाईकांना सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा सांगितले नसल्याचा आरोप करीत नातेवाईक चांगलेच संतापले. डॉक्टर दारू पिऊन होता, त्याचे नाव विचारले असता त्याला पळविले. यावर संबंधित डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनास्थळी गाडगेनगर पोलीस दाखल झाले. यावेळी पीडीएमसी डॉक्टरला विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. मृतकाचे शवविच्छेदन इन कॅमेऱ्यात सुद्धा करण्यात यावे अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे. नातेवाईकांनी तक्रार देण्यासाठी गाडगेनगर पोलीस स्टेशन रवाना झाले. म्हणजे माझ्या मावशीच्या मुलांना आम्ही ऍडमिट केलं पंजाब पीडीएमसी मध्ये. तर त्याच्या पायाला थोडीशी जखम होती, नाही सारखी. तर त्याच्यावर काल पूर्ण आम्ही टेस्ट वगैरे सर्व केलं, तर सर्व डॉक्टर वगैरे म्हणे नॉर्मल आहे. आज सकाळी त्याला ऑपरेशन, म्हणजे रात्री 12 वाजता त्यांनी सांगितलं उद्या त्याचं ऑपरेशन आहे, म्हणजे हलकंसं ऑपरेशन आहे म्हणे. तर सकाळी त्याला ऑपरेशनसाठी नेलं. आम्ही सर्वच केलं, त्याचं दवाई गोळे वगैरे सर्व. जे डॉक्टर होते ऑपरेशन करण्यावाले ते ड्रिंक करून होते, त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे सर्व वेगळी होती. तर आम्ही औषध नेल्याबरोबर असं 2 मिनिटात लगेच ते असे परत आले. म्हणजे तो गेला होता, तोपर्यंत जो पेशंट होता आमचा तो मरण पावला होता. नंतर त्यांनी आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. तर आम्हाला कोणाला दूरपर्यंत येऊ नाही देऊ राहिले, गाठ वगैरे कोणीच नाही. तिकडे आम्ही म्हणून राहिलो आमचा पेशंट बघू द्या. त्यांना म्हटलं आम्ही प्रायव्हेट मध्ये घेऊन जातो. आयसीयू मध्ये आणल्यानंतर, त्याच्या पहिले तो डेड झाला होता. आयसीयू मध्ये आणल्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं आम्ही प्रायव्हेट मध्ये घेऊन जातो. ते म्हणे प्रायव्हेट मध्ये न्यायचं जरूरत नाही म्हणे, आयसीयू ठेवला आहे म्हणे, तुम्हाला 15-20 मिनिटात सर्व त्यांना भेटू शकता म्हणजे, तो चांगलाच आहे म्हणे. यांनी काहीच सांगितलं नाही. आणि तिथे ऑपरेशन थिएटर मध्ये कोणीच डॉक्टर आले नाही. सर्व पुरोपुरी जे शिकणेवाले आहे तेच होते. वरील डॉक्टर दूरपर्यंत होते नाही. ज्यांनी हे आम्हाला सांगू राहिले हे कोणीच नव्हते. त्याचं ज्यांनी ऑपरेशन केलं ते सर्व पोरं डॉक्टर कोणीच नव्हते. प्रत्येक डॉक्टरना आम्हाला वेगळं स्टेटमेंट दिलं. आमची मागणी जी हे अशी आहे, आमचा भाऊ गेला त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे. आता आमचा गेला असं दुसरं कोणी नाही गेलं पाहिजे, कारण 24 वर्षाचा मुलगा आहे तो. असं दुसरं कोणासोबत घडलं नाही पाहिजे. आणि तो एक डॉक्टर आहे, तो दारू पिऊन आहे. यांनी पळवलं, त्यांना आयसीयू मधून पळवलं यांनी. धारणी येथील शेख तमीज यांच्यासह परिवारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. यात मात्र धारणी पोलिसांनी फिर्यादी सोबतच मिलीभगत केल्याचा आरोप करीत तक्रारकर्ते शेख तमीज यांना अद्यापपर्यंत न्याय न मिळाल्याने येणाऱ्या 15 ऑगस्टला ठाणेदार अशोक जाधव यांच्या विरोधात कुटुंबासह बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा आता प्रशासनाला देण्यात आला आहे. अशोक जाधव यांना 15 ऑगस्ट पर्यंत निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. धारणीतील शेख तमीज उर्फ राजू शेख बशीर यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आता परिवारसह धारणी येथील पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या विरोधातच मुंबई येथे परिवारसह आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शेख तमीज यांच्यासह कुटुंबावर जमिनीच्या वादात अनेकांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी उलट दुसऱ्यांना साथ दिल्याचा आरोप शेख तमीज यांनी केलाय. विरुद्ध पार्टीकडून ठाणेदार अशोक जाधव यांनी पैशाची लेनदेन सुद्धा केल्याचा आरोप करीत आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. यावर फिर्यादीने कुटुंबासह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती. मात्र कोणतीच दखल न घेतल्याने अखेर शेख तमीज उर्फ राजू शेख बशीर यांच्यासह नातेवाईकांनी आता येणाऱ्या 15 ऑगस्टला मुंबई येथील आझाद मैदान येथे सामूहिक उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा शासनाला दिला आहे. याचीच माहिती सर्व वरिष्ठ पोलीस विभागाकडे सुद्धा देण्यात आली. धारणी ठाणेदार अशोक जाधव यांना निलंबित करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय. त्यामुळे धारणी ठाणेदार अशोक जाधव यांच्या हेच प्रकरण आता अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये मी काढून घेईन असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्याने आता विरोधकांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
आमदार रवी राणा यांनी शासकीय कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या प्रीती बंड यांनी केली आहे. हीच गंमत जर लाडक्या बहिणीने तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत केली तर तुम्हाला कसं वाटणार, असा टोला सुद्धा प्रीती बंड यांनी लगावलाय. मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना नेहमीच प्रकाश राहायची सवय असते आणि म्हणूनच त्यांनी शासनाचा कार्यक्रम आज हायजॅक करून स्वतः राबवला. त्यात ते बोलले, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते काय बोलले. सहजपणे बोलले, गंमत केली असंही ते बोलले की 1500 रुपये जर तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून मी परत घेईन. आणि त्याच्यावर त्यांनी सारवासारवाई केली की मी गंमत केली. पण आमदार साहेब, 15 वर्ष तुम्ही आमदारकी भोगली तेव्हा बहीण तुम्हाला परकी होती आणि आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला बहीण लाडकी झाली. या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही काय बोलले, तुम्ही काय केलं? आणि मला एक सांगा, एकदा सुटलेला तीर परत येत नसतो. हीच गंमत जर या लाडक्या बहिणींनी मतदान करताना केली तर तुम्हाला काय वाटेल? मला असं वाटते आज सगळ्या लाडक्या बहिणी, त्यांच्याकडनं मी हे म्हणते की ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला नक्कीच इलेक्शनच्या वेळेस ती गंमत करून दाखवतील आणि त्याची काय जम्मत होते हे पण नक्कीच दाखवतील. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 14 ते 16 ऑगस्ट रोजी अमरावती दौऱ्यावर असून 14 ऑगस्ट अमरावती कॅम्प शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व मुक्काम राहणार आहे. तर 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:55 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथून वाहनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता विभागीय कार्यालय येथे आगमन व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 वाजता प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट वलगाव येथे आगमन व सन 2024-25 राजभाजी महोत्सव समारंभास उपस्थिती. दुपारी चांदूर बाजार येथे आगमन व आमदार बच्चू कडू यांची सदिच्छा भेट. दुपारी 4:30 वाजता आमझरी पर्यटन संकुल आमझरी तालुका चिखलदरा येथे भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक युवतींशी चर्चा करणार आहे. चिखलदरा येथे आगमन होणार आहे. अमरावती महानगरपालिका अमरावती पशु वैद्यकीय विभाग पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी. आपण महापालिका कार्यक्षेत्रांतर्गत पशुपालन व्यवसाय करीत आहात. दिनांक 19 ऑगस्ट 2017 रोजीचे ठराव क्रमांक 47 व निर्णय झालेल्या सर्वसाधारण सभा व माननीय आयुक्त यांच्या मान्यतेनुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहरातील जनावरे पाळणे संबंधी नियमास अनुसरून आपणास पशुपालन व्यवसायाबाबतचा परवाना प्राप्त करून घेण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. विनापरवानगी पशुपालन व्यवसाय करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. पशूंची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्यांचा निवारा, चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करणे म्हणजेच एक प्रकारची क्रूरता आहे. तसेच अस्वच्छ व नालाबंदचा पशुपालनाचा व्यवसाय करणे आरोग्यास हानिकारक आहे. वरील सर्व बाबीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने पशुपालनासाठी आवश्यक असणारा परवाना, अनुज्ञप्ती किंवा तत्सम कागदपत्रे ही नोटीस प्राप्त होताच 2 दिवसाच्या कालावधीत या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. याप्रमाणे आपणाकडून कारवाई न झाल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमने कलम 376, 376 अ, 383, 386, 233 तर मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण परिशिष्ट 2 कलम 22, 23, 24 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम 79 च्या अनुसार कायदेशीर कारवाईसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 तथा फौजदारी कायदा अधिनियम 2013 चा अधिनियम क्रमांक 13 अन्वय सुधारित भारतीय दंड संहिता 1860 कलम 289 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी आपली राहील. याची नोंद व दक्षता पण घ्यावी. कृपया याबाबत आपण कटाक्षाने दक्षता घ्यावी. आशीर्वाद दिला नाही तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातून मी काढून घेणार, असं आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केल्याने विरोधक सह सत्ताधारी नेत्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावर आता राज्यमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली असून ते वक्तव्य आमदार रवी राणा यांचं वैयक्तिक मत आहे असे स्पष्ट करून उदय सामंत यांनी आमदार रवी राणा यांची पाठराखण केली आहे. विधानसभा झाल्यावर देखील ही योजना अशीच सुरू राहील. तसेच महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली ही योजना आहे
अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे शासनाचं मत नाही. कुठचीही विधानसभेची निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेच्या अगोदर सुरू झालेली योजना विधानसभा झाल्यानंतर देखील अशीच चिरकाळ सुरू राहील. त्याच्यामुळे महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा झालेल्या बंदींच्या कलेतून अमरावती कारागृहामध्ये अनेक सुंदर कलाकृती निर्माण करण्यात येत आहे. आता आगामी गणपती उत्सव दरम्यान कारागृहातील बंदींनी सुंदर मूर्त्या साकारल्या. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रंगरंगोटीचा अखेरचा हात देण्यास बंदींनी सुरुवात केली आहे. याच कार्यशाळेवर कारागृह निरीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी आमच्या सिटी न्यूज कडे प्रतिक्रिया स्पष्ट केली. अमरावती कारागृहात राज्यातील अनेक गुन्ह्यात शिक्षाधीन झालेले बंदी शिक्षा भोगत आहेत. याच बंदीत अनेक कलागुणांचा वाव असल्याने त्यांची कला प्रदर्शित करण्याकरिता कारागृह प्रशासन सुद्धा त्यांना पाठबळ देत आहे. अशातच अमरावती कारागृहात सुतार, शिंपी, स्वयंपाकी, पेंटर अशी कला असणाऱ्या बंदींकरिता विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. आता काही दिवसात गणपती बाप्पांचा उत्सव येऊ घातला आहे. याच उत्सवात अमरावती कारागृहातील बंदींनी बाप्पांच्या अनेक मुद्रेतील सुंदर मूर्त्या साकारल्यात. याच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात आता बंदी देत आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तींसह इतर सर्व प्रकारच्या मूर्त्या सुद्धा बंदींनी सुंदर साकारल्या आहेत. अमरावती कारागृहात गणपती उत्सव साजरा होणार आहे. याकरिता भव्य दिव्य अशी मूर्ती 3 ते 4 बंदी साकारित आहेत. मूर्ती तयार करण्याकरिता लागणारा संपूर्ण कच्चा माल कारागृह प्रशासन पुरवित आहेत. तयार झालेल्या संपूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्त्या कारागृह प्रशासनाच्या वतीने वडाळी रोड जेल क्वार्टर बस स्टॉप जवळ असलेल्या कारागृहाच्याच उडान या ठिकाणी विक्रीस ठेवले जाणार आहेत. याबाबत कारागृह निरीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी आमच्या सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया स्पष्ट केली. अमरावतीमध्ये कारागृह इथं बरेचसे बंदी शिक्षाधीन आहे आणि सदर बंद्यांना एक हाताला काम मिळावं आणि त्यांचे दिवस आतले शिक्षाचे दिवस सकारात्मक जावे यासाठी सेंट्रल जेल बरेचसे आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात बंद्यांना काम मिळावं असे वेगवेगळे उद्योग आहेत, जसं सुतारकाम, लोहारकाम, खड्डामाग, पुन्हा मूर्तिकाम, लॉन्ड्री काम. तर असे वेगवेगळे उद्योगानुसार आम्ही त्यांना काम देतो आणि ते काम करून बंदी एक त्यांचा वेळसुद्धा चांगला सकारात्मक जातो आणि त्यांना त्याचं वेजेससुद्धा मिळतं. आणि सुटल्यानंतर हे आमचं कारागृहाचं ब्रीदवाक्य आहे, सुधारणा आणि पुनर्वसन. म्हणजे बंद्यात सुधारणासुद्धा होती आणि त्यांचं नंतर सुटल्यानंतर त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी हा जो त्यांच्या हाताला जे रोजगार मिळतो किंवा जे काम मिळतं त्याला ते उपयोगी पडतं आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा जो आहे आतमधला तो चांगला म्हणजे सकारात्मक दिवस जाण्यासाठी त्याला तो उपयोगी पडतो. आणि सदरचं काम हे जे मूर्तिकाम सध्या आता गणपती येत आहे आणि बैलपोळा पण आहे, त्याच्यामुळं आमच्या सध्या कारागृहात 6 ते 7 बंदी मूर्तिकाम करतात आणि त्या मूर्त्या आम्ही स्पेशल म्हणजे आता प्लास्टर ऑफ जे असतं प्लास्टर ऑफ पॅरिस तर ते बंदी असल्यामुळं आम्ही प्युअर शाडूच्या त्या मूर्ती बनवल्या जातात आणि ते आमचं शोरूम आहे वडाली रोडला उडान म्हणून, तर तिथं ह्या मूर्त्याची विक्री होणार आहे आणि तिथं ऑलरेडी आमचं सागवानचं फर्निचर बंद्यांनीच बनवलेलं आहे, त्याचं ते शोरूम आहे. तिथंच हे मूर्तिकामसुद्धा आहे, प्रेस काम आहे. तर हे मी बंद्यांना जे आपण ते काम देतो आहे त्यांना म्हणजे प्रोत्साहन मिळण्यासाठी मी अमरावतीच्या नागरिकांनासुद्धा आवाहन करते की सदरच्या बंद्यांनी बनवलेले त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तरी आपण सर्वांनी हे मूर्ती खरेदी करावं असं मी त्यांना आवाहन करते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. दररोज बरसत असलेल्या पावसाने आता मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशातच धरणाचे 13 दरवाजेपैकी 11 दरवाजे उघडल्याने पाण्याचा वाहता धबधबा पाहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. वर्धा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात गेल्या 1.5 महिन्यापासून जोरदार पाऊस बरसला तर कुठे मुसळधार पाऊस पडल्याने आता विदर्भातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेत. अशातच अमरावती जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण 85% भरले असून धरणाच्या एकूण 13 दरवाजांपैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे.
यामुळे 693 घनमीटर प्रति सेकंद दराने वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आल्याने नदी पात्रावर राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। 6 ऑगस्टला या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी मोठी गर्दी पर्यटकांची होत आहे। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्याने यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर येत आहे। त्यांनी एका कार्यक्रमात भाषणातून रवी राणा यांची पाठराखण केली आहे आणि विरोधकांवर टीका केली। अरे वेड्यांनो, या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही असं वक्तव्य फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट। नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचीच पूजा करण्यात येते। मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात नागपंचमीला गणपती बाप्पाचं 1.5 दिवसांकरिता आगमन झालंय। 200 वर्षांहून जास्त कालावधीची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहे। मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणेशोत्सवाला 200 वर्षाची परंपरा लाभलेली आहे। नवसाला पावणाऱ्या या गणपतीची विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर काल स्थापना करण्यात आली। संपूर्ण देशभरात एकाकडे नागाची पूजा केली जाते, नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाते, पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामोरी हे गाव, या गावात शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा नागपंचमीचा 1.5 दिवसाचा गणपती उत्सव। या उत्सवात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्तांनी कालपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि हा उत्सव आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली परंपरा आजही आम्ही सर्वस्त गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या जोमात आजही पार पाडतो। विद्येचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं हे रूप जेव्हा जनपद काळाआधी शाळा भरायच्या त्यावेळी तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केलेली आहे असं आमचे आजोबा पंजोबा सांगायचे। म्हणजे आमच्या पंजोबांना आमच्या आजोबाला सांगितलं, आजोबांना आम्हाला सांगितलेलं आहे आणि आजही आमच्या इथे 100 वर्षाचे काही गृहस्थ जिवंत आहेत, ते पण सांगतात की आमच्या पण आजोबांनी आम्हाला सांगितले की ही परंपरा खूप जुनी आहे आणि आम्ही ते जोपासत आहोत। आम्ही कुठल्याही पद्धतीनं डीजे साऊंड सिस्टीम आजही ठेवत नाही। जुनी पारंपरिक पद्धतीच्या ढोल ताशाच्या दिंड्या होत्या, त्या ढोल ताशाच्या दिंड्यातच आम्ही आजही हा उत्सव साजरा करतो। ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे, कारण की आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेली प्रथा आजही पाळत आहोत।